गडिंग्लज तालुक्यातील खंदाळ गावामध्ये आज आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रॅली निघालेली आहे, भव्य रॅली निघालेली आहे। लक्षणीय खंदाळकरांची संख्या आहे, कारण खंदाळ गावामध्ये ही रॅली निघालेली आहे। या जर मतदारसंघांमध्ये किंवा या गणामध्ये जर पाहिलं तर रुपा केसरोळे आणि अप्प्यांना जे आहे त्यांचा प्रचार हा जोरात चालू आहे आणि आज आपण खंदाळ गावामध्ये यांची रॅली आलेली आहे। काय सांगाल, आज खंदाळ गावामध्ये रॅली आहे, कशा पद्धतीने खंदाळकर प्रतिसाद देतील या राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांना, विकास कोण करेल वाटते आणि याआधी विकास कोणी केला आणि भविष्यात विकास कोण करणार, त्यासाठी खंदाळकर आहेत तो काय निर्णय घेतील, कशा पद्धतीने या सभागृहात या राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांना पाठवतील। स्वर्गीय नामदार बाबासाहेब कुपेकर आणि मॅडम नंदा बाबुळकर आणि राजेश पाटील या फक्त तिन्ही आमदारांनीच या विकासाचं काम पुरा खंदाळमध्ये केलेलं आहे। आणि आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवार दोन्ही 100% विजयी होतील अशी मी खंदाळकरांच्या वतीनं खात्री देतो। दोन्ही राष्ट्रवादीच्या माध्यमातून कामं झालेली आहेत। हा दोन्ही राष्ट्रवादीच्या माध्यमातून कामं झालेत का कामं? राष्ट्रवादी झाले साहेब, 100% कामं झाले। खंदाळीच आहे ना तुम्ही? हो, खंदाळचा एक माजी सरपंच या दृष्टीने मी बोलत आहे। मी माजी सरपंच आहे। बरं बरेच वर्ष इथं कुपेकर साहेबांची सत्ता आहे आणि त्यांच्या माध्यमातून बरेच कामं या खंदाळ गावामध्ये विकास झालेला आहे। आतापर्यंत आलेले सगळे उमेदवार सांगत गेलेत, फिरत गेलेत, पण असं दृष्टिकोन बघितलं तर विकास कोणी केलेला नाही। फक्त विकास झाला आहे तर राष्ट्रवादीच्या माध्यमातून विकास झालेला आहे। जनता कसं सहकार्य करेल, किती टक्के मतदान पडलं इथं? इथं या दोन्ही आता या उमेदवाराला माझ्या माहितीप्रमाणे 80% तरी मतदान होईल आमच्या गावात। एक नंबरला राहणार 100%। काय म्हणता, एक नंबरला राहणार म्हणतात? हा, एक नंबर राहणार नक्की काय? नक्की 100%। 5 उमेदवार बाकीचे 5 उमेदवार काय त्यांनी काय बिनकामाचेच आहेत, त्यांचं काय हे नाही एवढं, परंतु आपले दोन्ही राष्ट्रवादीचे जे हे आहेत आपले उमेदवार आहेत ते 100% भरपूर प्रचंड मताने लीड घेणार आणि जिंकणार। काका, तुमच्या गावामध्ये एक नंबरला राहणार म्हणतात, बाजूच्या गावामध्ये काय वातावरण आहे? बाजूच्या गावामध्ये त्याचं अवलोकन करण्यापेक्षा प्रत्येकाने आपलं आपलं गाव सांभाळलेलं योग्य असं मला वाटतंय। सगळीकडे फिरलोय, पण आपले दोन्ही म्हणजे हलकर्णी मतदारसंघातील दोन्ही तालुका पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मताधिक्याने येणार, यात काय वाद नाही। काय गावातलं वातावरण काय? गावाचं 100% असं आहे की आपला राजकुमार हत्तरकी साहेब, त्याच्यानंतर बाबा कुपेकर मॅडम, त्याच्यानंतर नंदाताई आणि राजेश पाटील यांच्या सगळ्या माध्यमातून आपल्या गावामध्ये विकास झालेला आहे। हा परिसर त्यांच्यामुळंच सुजलाम सुफलाम झाला आहे। चित्रीच्या पाण्यामुळं आपण तरी बघताय, तुम्ही तरी बघताय, सगळं काही अगदी आनंद झाला आहे। त्यामुळं प्रत्येकजण उत्स्फूर्तपणे केव्हा घड्याळावर मतदान करेन ही एक आशा लागलेली आहे आणि 7 तारखेला 100% आपलं पॅक होणार आणि आपला 9 तारखेला गुलाल लागणार, यात काय वाद नाही। लागणार का 9 तारखेला गुलाल? नक्की लागणार। का बरं? कारण बाबासाहेब कुपेकरांच्या माध्यमातून अनेक कामे झालेले आहेत। हातर्के साहेबांचा एक गट इथं फार सक्रिय आहे। राजेश पाटलाच्या माध्यमातून अनेक कामं, विकास कामं झालेले आहेत। प्रचंड कामं राष्ट्रवादीच्या माध्यमातून इथं अनेक कामं, डांबरे असू देत, पिण्याचा पाण्याचा प्रश्न झालेला आहे। इतका विकास कोणीही आजपर्यंत दिलेला नाही। त्यामुळं जिल्हा परिषद उमेदवार आणि पंचायत समितीचे उमेदवार दोन्ही चांगले असल्यामुळे त्यांचा विजय नक्की आहे। भविष्यात जर विकास करायचा असेल तर तुमचं नियोजन काय असेल? उमेदवार कशा पद्धतीने विकास निधी आणू शकतात? आपण सगळे घड्याळाच्या चिन्हावर लढवत आहोत। मुश्रीफ साहेबांचा आपल्याचा मोठा पाठिंबा आहे, त्यामुळे मुश्रीफ साहेबांचा आपल्याला विकासात मोठा सहभाग राहील आणि त्यांच्या माध्यमातून आपण बरीच कामं करू शकू ही आशा आहे। खंदाळ गावामध्ये ही रॅली झालेली आहे। खंदाळ गावामध्ये ही रॅली होत असताना आपण पाहतोय रुपा केसरोळे आणि अप्प्यांना जे आहे त्यांना खूप चांगला प्रतिसाद इथे मिळत आहे। भविष्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर राष्ट्रवादी जी आहे ही मंत्री मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनात लढत आहे। मंत्री मुश्रीफ हे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत। मंत्रिमंडळामध्ये एक वजनदार मंत्री म्हणून पाहिलं जातं आणि त्यांचं पालकत्वच हे मंत्री मुश्रीफांनी, म्हणजेच मतदारसंघाचं पालकत्व हे मंत्री मुश्रीफांनी घेतलेलं आहे। त्यामुळे प्रत्येक गावाचा विकास, सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर राष्ट्रवादीशिवाय पर्याय नाही, हे आता जनतेने ओळखलेलं आहे, खंदाळकरांनी ओळखलेलं आहे। त्यामुळे खंदाळकर हे 80% हे राष्ट्रवादीच्या बाजूने असल्याचे आज या लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे। तर आज एकंदरीतच रुपा केसरोळे आणि अप्प्यांसाठी ही रॅली ही विजयाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असून खंदाळकर हे 80% या दोघांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे संकेत स्पष्ट दिसत आहेत। गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे।